नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? हे बघा, आज आपण करणार आहोत मसूरची आमटी. त्यासाठी हे मसूर 2 वाटी मसूर आहेत. ते आपण कुकरला पहिल्या एक टॅमॅटो टाकायचा आणि उकळवून घ्यायची. हे बघा असे. आणि नंतर आता आपण एक टोप ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये एक पळी आपण तेल घालायचं, एक पळी. नंतर आपलं तेल गरम झाल्यानंतर हे बघा, आता पहिली आपण राई घालायची. कारण कशी राई पहिली तडतडली पाहिजे, नाहीतर मग ती दाताखाली कच्ची लागते ना, ती चांगली लागत नाही. आता राई गरम झाली आपली, तडतडायला लागली राई की आपण थोड्या वेळाने आता जिरं घालायचं. हे बघा, आता आपली राई तडतडायला लागली, म्हणजे राई घातली. आता आपण त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं घातल्यानंतर आपण ही बारीक आपली लसूण आहे ठेचलेली, ती घालायची लसूण. मग कढीपत्ता घालायचा. असं सगळं घालून घ्यायचं, फोडणीचं सामान हलवायचं. आता हे सगळं आपलं चांगलं लाल करून घ्यायचं. मग असं डाळीला पण आपल्या कसं आमटीला चांगली चव येते. हे बघा असं केल्यानंतर हे आपले सगळे मसाले आहेत. हे मसाले बघा, हा लाल तिखट आहे, हळद आहे, गरम मसाला पावडर आहे, आणखी हा हिंग आहे. हे सगळे मसाले आपण टाकून घ्यायचे. हां, हे टाकून घेतलं किंवा आपली डाळ आपली आहे मसूरची टाकून घ्यायची. चांगली अशी होती बघा. आता हे सगळं हे व्यवस्थित धुवून घ्यायचा डबा. हे सगळं कसं आपल्या डब्याला लागलेलं असते ना, ते धुवून घ्यायचं, व्यवस्थित टाकायचं. आपल्याला जर घट्ट हवी असेल तर घट्ट ठेवायची, पाणी अजून हवं असेल तर पाणी टाकायचं. हे बघा, थोडंसं पाणी टाकलं मी. नंतर हे थोडंसं कोकमं टाकायची, 2-4 मीठ टाकायचं. झाली आपली आमटी. किती छान झाली ना आमटी. हे बघा, आता आपल्या मसूरच्या आमटीला कड आलाय चांगला. हे बघा, असं चांगला कड येऊ द्यायचा. हे बघा, छान लागते अशी. आता आपण ही घेऊया. आता जेवायला बसायचं आपल्याला, त्यामुळे आता ही आपल्या वाटीमध्ये घेऊया. हे बघा, हे आता आपलं जेवणाचं ताट तयार झालं आहे. आज आमच्याकडे जेवणासाठी भात आहे, ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी, मसूरची आमटी. आता आम्ही पण जेवतो आणि तुम्ही पण जेवायला या आमच्याबरोबर. तुम्ही असंच करा, खा.